तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आता आम्ही चाललोय गावाला. कारण भाद्रपदच्या महिन्यात 5 दिवस मोरगावच्या मयुरेश्वराचे द्वार उघडे असतात पाणी घालण्यासाठी. त्यामुळेच आम्ही आदल्या दिवशी आलो होतो. आम्ही पोचलो आता आपल्या मोरगावमध्ये. आम्ही मग थोडासा नाश्ता केला. आताच मी पोचले गावाला. हे आहे आपलं गावाकडचं घर. तर बघूयात आत काय चाललंय ते. गप्पांचा आवाज तर येत होता पण कोणच दिसत नव्हतं. मग दिसली मम्मी आणि आजोबा. आजोबांचं चहा प्यायचं चाललं होतं. मग मम्मी लगेच स्वयंपाकाला लागली. मग मी बाहेर गेलो. आपल्या घरा पुढचा ग्रास आणि इथं आपल्या वाडीतली पोरं कबड्डी खेळतात. अय अंगद अंगद मला खेळा की. तुला खेळायचं का? अध्यक्षांचा फोन आलता. आता आम्ही चाललोय डेकोरेशन करायला गणपतीचं. या वाडीतली पोरं तरी कमीच आहेत, अजून वाडीत गेले असतील. चला तर आता जाऊ वाडीतल्या मंदिरात. अध्यक्ष काय नियोजन आहे? हो अध्यक्ष. अध्यक्षांनी बघा आले आले काम लावलं आम्हाला. अध्यक्ष पटतंय का? लेख एक नमुना. ए बोल चल. हा का ह्यो तर आता दुसरा नमुना हे तर बघा. हा का ह्यो मंडळातला कार्यकर्ता. अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष वाडीतले कार्यकर्ते एवढ्या रात्रीचं इथू काट्यात वाढतात आपल्या मंडळासाठी. मंडळातले कार्यकर्ते दमल्यात. काम तर बघा एवढंच केले. खाट मांडली फक्त वाळ आणल्या, काहीच नाही केलं. लगेच त्यांच्या गप्पा. तू काय केलं? ब्लॉग काढला. तर मित्रांनो डेकोरेशन बघू आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर आपण उद्या सकाळी पहाटे मोरगावच्या मयुरेश्वराला पाणी घालायला जाणार आहे. तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. रामकृष्ण हरी मोरया.